भारतात पहिल्यांदाच शस्त्रक्रियाविना प्रोस्टेट ग्रंथीवर होणार उपचार. पुण्यातील युरोकूलमध्ये पर्यायी रिझ्यूम थेरपी यंत्र दाखल. प्रख्यात युरोलॉजिस्ट डॉक्टर संजय कुलकर्णी यांची माहिती. प्रोस्टेट ग्रंथीच्या पारंपरिक शस्त्रक्रियेला फाटा देत शस्त्रक्रियाविना प्रोस्टेट ग्रंथीवर उपचार करण्याची सुविधा भारतामध्ये पहिल्यांदाच उपलब्ध झाली आहे. अवघ्या 10 मिनिटांमध्ये कोणत्याही त्रासाशिवाय प्रोस्टेट ग्रंथीवर उपचार करणारे रिझ्यूम थेरपी तंत्रज्ञान पुण्यातील बाणेरस्थित युरोकूल कुलकर्णी यूरोसर्जरी इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले आहे. हे तंत्रज्ञान भारतात, तेही पुण्यात पहिल्यांदाच आणले आहे, याचा आनंद वाटतो, असे युरोकूलचे संस्थापक व युरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्रख्यात युरोलॉजिस्ट डॉक्टर संजय कुलकर्णी यांनी सांगितले. रिझ्यूम थेरपी यंत्राद्वारे पहिल्या रुग्णावर यशस्वी उपचार केल्यानंतर डॉक्टर संजय कुलकर्णी यांनी रुग्णांसह पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. बाणेर येथील युरोकूल रुग्णालयामध्ये झालेल्या या पत्रकार परिषदेला देशातील पहिल्या महिला लॅप्रोस्कोपी तज्ज्ञ डॉक्टर ज्योत्स्ना कुलकर्णी, युरोलॉजिस्ट डॉक्टर पंकज जोशी, बाणेर बालेवाडी मेडिकोज असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर राजेश देशपांडे, रेडिओलॉजिस्ट डॉक्टर साकेत पटवर्धन, युरोकूलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अभय चौधरी, प्रशासकीय अधिकारी डॉक्टर प्रमोद भावे यांच्यासह रुग्ण व यंत्र पुरवणाऱ्या टीमची यावेळी उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना डॉक्टर संजय कुलकर्णी म्हणाले की प्रोस्टेट ग्रंथींवरील पारंपरिक शस्त्रक्रियेला ट्रान्सुरेथरल रिसेक्शन ऑफ द प्रोस्टेट म्हणून ओळखले जाते. यामध्ये रुग्णाला साधारणतः 2 ते 3 दिवस रुग्णालयात राहावे लागते. ही शस्त्रक्रिया तब्बल तासभर चालते. रुग्णांना असह्य वेदना सहन कराव्या लागतात. शिवाय संभोगानंतर रुग्णाची वीर्यस्खलन करण्याची क्षमता गमावून जाते. यावर उपाय म्हणून युरोकूलने क्रांतिकारक तंत्रज्ञान भारतामध्ये आणले आहे. रिझ्यूम थेरपी या तंत्रज्ञानाद्वारे विना शस्त्रक्रिया प्रोस्टेट ग्रंथींचा वाढलेला भाग पाण्याच्या वाफेच्या सहाय्याने विरघळून टाकता येतो. ही थेरपी सामान्यतः बाह्यरुग्ण प्रक्रिया म्हणून केली जाते. या यंत्रामुळे प्रोस्टेट ग्रंथींवरील उपचार अवघ्या 10 मिनिटांमध्ये पूर्ण होणार असून रुग्ण त्याच दिवशी 2 ते 3 तासांनी घरी जाऊ शकणार आहे, असे ते म्हणाले. युरोलॉजिस्ट, सध्या मी युरोलॉजी सोसायटी ऑफ इंडियाचा प्रेसिडेंट आहे आणि माझ्याबरोबर माझ्या सुविद्य पत्नी डॉक्टर ज्योत्स्ना कुलकर्णी, ज्या लॅप्रोस्कोपी ज्यांनी भारतामध्ये पहिल्यांदा चालू केली 1990 पासून, तर त्या माझ्याबरोबर आहेत. आपण आता या क्षणी युरोकूल हे अद्ययावत 100 बेडचं जे युरोलॉजी युनिट आहे, रोबोटिक सर्जरी युनिट आहे, तिथं आपण हा मुलाखत घेतोय. तर भारतामध्ये पहिल्यांदी काल आम्ही 45 वर्षाचा तरुण होता, ज्याला लघवीच्या मार्गात अडथळा होता, लघवीची धार कमी होती, तर त्याला जे नॉर्मल आपण जर का ऑपरेशन केलं असतं, त्याला ब्लॅडनेक इन्सिजन म्हणतात, तर त्याच्यामध्ये वीर्य मागं गेलं असतं. म्हणून आम्ही रेझ्यूम नावाचं वॉटर व्हेपर म्हणजे पाण्याची वाफ इंजेक्शन करायचं नवीन ऑपरेशन केलं. तर हे ऑपरेशन करायला आम्हाला सांगता लोकल एनेस्थेशिया खाली 5 मिनिटं लागली आणि पेशंट हा 2 तासामध्ये घरी गेला. पेशंट ॲक्च्युली आपण आता भेटलो, तर तो मुंबईला गेला आणि आता परत त्याच्या घरी चाललेला आहे. तर त्याला हे इंजेक्शन दिल्यानंतर वॉटर व्हेपर म्हणजे वाफ प्रॉस्टेटमध्ये इंजेक्ट केल्यानंतर प्रॉस्टेटचे सेल मरण पावतात आणि तिथं तात्पुरती सूज येते. म्हणून ते 4 ते 5 दिवस कॅथेटर ठेवावा लागतो आणि त्याच्यानंतर कॅथेटर काढल्यानंतर पेशंटची लघवीची धार ही पूर्ववत होऊ शकते आणि त्याचा एकूण प्रभाव हा सांगता 2 ते 3 आठवडे लघवीची धार सुधारण्यात होऊ शकतो. हे जे टेक्निक आहे याला रेझ्यूम असं म्हणतात आणि ते जगभर सांगता 5 ते 7 वर्ष अवेलेबल आहे. ते भारतामध्ये बॉस्टन सायंटिफिक नावाच्या कंपनीने आता पहिल्यांदा आपल्याला उपलब्ध करून दिलं आणि भारतातलं पहिलं ऑपरेशन आज युरोकूल हॉस्पिटलमध्ये पुण्यामध्ये झालं. याचा आम्हाला पुणेकरांना आणि महाराष्ट्रीयन म्हणून महाराष्ट्रीयन लोकांना अभिमान आहे. आणि ह्याचं इंडिकेशन काय की यंग माणूस असेल, याचं इंडिकेशन काय की यंग माणूस असेल 40-50 वर्षाचा, सेक्शुअली ॲक्टिव्ह आणि त्याला लघवीच्या मार्गात अडथळा असेल, किंवा एखादा माणूस 70-80 वर्षाचा आहे पण ज्याला हार्टचा त्रास आहे, जो सर्जरीला अनफिट आहे आणि किंवा त्याला सर्जरी करायची इच्छा नाही पण त्याला लघवीचा खूप त्रास आहे, अशा पेशंटला हे ऑपरेशन उपयोगी पडेल. अशा रुग्णांसाठी आहे. कॅन्सरची ट्रीटमेंट ही पूर्ण वेगळी असते. त्याला PSA नावाची तपासणी करावी लागते, MRI करावा लागतो आणि त्याच्यानंतर का प्रॉस्टेट बायोप्सीमध्ये कॅन्सर आला तर आम्ही रोबोटने ते कॅन्सरची गाठ काढून टाकू शकतो. कॅन्सर हा वेगळा विषय आहे. आजचा विषय हा
बिनाईन एनलार्जमेंट ऑफ प्रॉस्टेट हा आहे. त्याच्यासाठी ही नवीन उपाययोजना आज आपण पुण्यामध्ये युरोकूल हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे.